कारण की प्रमुख वक्त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. महत्त्वाचा मुद्दा आता अध्यक्षांनी सांगितला की कशा प्रकारे विरोधक हे त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून पुण्यालाही मतदान आहे, वांगीतही मतदान आहे आणि CBD बेलापूरमध्ये मतदान आहे. जेव्हा पुण्याचं मतदान असतं तेव्हा कोथरूडमधून इकडून 2-2, 3-3 बस वांगीच्या एका बूथमधून जातात. जेव्हा इकडे मतदान असतं वांगीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तेव्हा पुण्याची किंवा CBD बेलापूरमधून भारतीय विद्यापीठचे बरेच कर्मचारी असतील किंवा इतर संस्थांचे. भारतीय विद्यापीठ टार्गेट करण्यामागं आपला उद्देश नाही आहे, पण भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचा आपला उद्देश आहे की कारण की भारतीय संविधानाने प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मताने आपलं जे काम आहे ते पार पाडलं पाहिजे. जर एकच जण 2 ठिकाणी मतदान करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि याचा बहुतेक परिणाम आपल्या मतदारसंघाला बराच वेळा झालेला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये जी निवडणूक सुरू आहे, आपण 200 पारचा नारा देतो आहे कारण तिकडचे जे बोगस मतदार आहेत आपण काढण्यामध्ये सक्षम झालो, ते वगळण्यात आले. आज बंगालमधलं जे वातावरण आहे, बिहार जिंकलो, याचं कारण SIRचं काटेकोरपणे पुनरीक्षण झालं. जे बोगस मतदान आहेत, जे स्ट्रेस पास करून चुकीच्या पद्धतीने यादीमध्ये घुसले होते, त्या सगळ्यांना वगळण्याचं काम केलं. जे काही वेळ काय होतं आहे की टप्प्याने इलेक्शन असते. महाराष्ट्रामध्ये पण विधानसभेचे 2-3 टप्पे पडते किंवा खासदारकीचे टप्पे पडतात, त्यावेळी एकच मतदार गावीसुद्धा करतो आणि मुंबईलासुद्धा करतो. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष हा फार आघाडीवरती आहे. त्यामुळे हे मतदान, कारण मी पण अनुभवतो जेव्हा इलेक्शन आली की कार्यकर्ता म्हणतो अहो वकील साहेब असं झालं, हा मतदार मुंबईवरून आला, ह्याचं मुंबईत पण नाव आहे. मला वाटतं की आपल्या ज्या तक्रारी आहेत ती तक्रारीचं स्वतः निरसन करण्याची संधी या सरकारने दिलेली आहे, निवडणूक आयोगाने दिलेली आहे. आपण प्रामाणिकपणे आपल्या मतदार यादीवरती काम केलं पाहिजे. आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणूक असेल, 2 वोटर एकाच ठिकाणी किंवा 2 ठिकाणी वोट केलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे, कारण की बोगस मतांची टक्केवारी भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही. हे कोण करतं? TMC सारखे कार्यकर्ते असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा इतर पक्षांचे कार्यकर्ते आहेत, प्रामुख्याने बोगस हे फार मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे हे सगळं आपलं वॉशआउट करायचं आहे. आपली मतदार यादी क्लीन आणि नीट करून घ्यायची आहे. पुन्हा कुठल्याही नेत्याला तक्रार करून जमणार नाही. आत्ता जर आपण ॲक्टिव्ह झालो नाही तर आपल्या गावामध्ये BLO ॲक्टिव्ह झालेत. आज मी बघतोय की इतर पक्षाने त्यांचे कर्मचारी प्रत्येक BLOच्या पाठी लावला आहे. मी तर असंही चित्र बघतोय की तो कर्मचाऱ्याच्या पाठीच BLO बसून फिरतोय. आपला एकही भारतीय जनता पार्टीचा चांगला मतदार या मतदार यादीतून वगळला गेला नाही पाहिजे, याचीही दक्षता आपण घ्यायची आहे. आणखीन ज्या मतदाराचं नाव नाही आहे तोही नव्याने दाखल झाला पाहिजे, जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, समन्वयक आहे किंवा एक म्हणतात ना की हितचिंतक आहे. काय होईल? त्यांना माहिती आहे की या वॉर्डातनं मतदान पडतं भारतीय जनता पार्टीला, या वॉर्डातून भाजपच्या कार्यकर्त्याला मतदान पडतं आहे. मग काय होईल? त्यांचं नाव काटछाट करा, वगळा. आणि आपल्याला फार चांगली सवय आहे जी आपण मोडली पाहिजे की इलेक्शन आले की मतदार याद्या घेऊन बसतो. असं जमणार नाही. भाऊनी अतिशय मेहनतीने हे जे तुमच्या हातामध्ये टूलकिट दिलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आजचं विश्व हे काय तलवार आणि कुऱ्हाडीचं विश्व नाही आहे. तुमच्या हातात दिलेलं कागदाचं महत्त्व, पेनाचं महत्त्व, त्या याद्याचं महत्त्व एवढं आहे की ते तलवारीपेक्षा कुऱ्हाडीपेक्षा चांगलं काम करू शकतं. त्यामुळे अतिशय सुंदर कार्यशाळा ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिक्षित झाला पाहिजे, त्याला याचं नॉलेज पाहिजे. कारण की ही पार्टी कार्यकर्ता बेस पार्टी आहे, केडर बेस पार्टी आहे. कुठलंही कामगार या पार्टीला चालवत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. नाहीतर काय म्हणतील, तो कारखान्यात काम करतो त्यानं ते करावं, चालणार नाही. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे
हे आपलं काम आहे. घरात जसं लग्न लागतं तसं हे लग्न लागलेलं आहे आणि सगळ्यांनी घरातून बाहेर पडून आपली मतदार यादी, आपला वॉर्डाची यादी जी व्यवस्थित झाली पाहिजे याची प्रकर्षाने सर्वांनी त्याबद्दल ॲक्टिव्ह राहून नोंद घ्यावी. आणि आगामी काळात आणि याबद्दल जर काही असेल तर भाऊ रचना सांगतील कशी रचना केली, भाऊंचा संपर्क होईल. नाहीतर आमच्यासारखे प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर दिसत आहेत. कुठला जर BLO एखादं नाटक करत असेल, चुकीचं वागत असेल तर त्याची तक्रार पण आपल्याला प्रांताकडे करता येईल. त्यामुळे त्यांनी असं केलं, माझं कोण ऐकतच नाही, मला कोण किंमत देत नाही, असं होणार नाही. कारण की तुम्ही BLA 2 आहात. तुमचंही महत्त्व या सर्व पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेमध्ये फार मोठं आहे. तुम्ही एक अधिकारी असल्यासारखे आहात. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की कोणी लाईटली किंवा हलक्या पद्धतीने हा विषय घेऊ नका. विषय अतिशय महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आज घरी गेल्यानंतर हे जे टूलकिट दिलं आहे त्याच्याद्वारे ते उघडा, बैठका घ्या, बसा आणि याबद्दल जागृती करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.